दोन ग्रंथ प्रधान आहेत असं आपण पाहत होतो, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत कथा. श्रीमद भगवद्गीता ही आपल्याला जगावं कसं त्यांनी शिकवते आणि श्रीमद भागवत कथा ही आपल्याला मरावं कसं शिकवते. म्हणून त्यांनी जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगणं अपरिहार्य आहे आणि आयुष्य संपल्यानंतर मरणं अपरिहार्य आहे. दोन्ही गोष्टी अपरिहार्यच आहेत. म्हणून जोपर्यंत आपलं जीवन आहे, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जेवढं आयुष्य देवानं आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला जगावं लागणार आहे. ते जगायचं आहे कसं असा जर प्रश्न कोणाच्या समोर असेल, एकच त्याचं उत्तर आहे आणि ते उत्तर जर काय असेल तर श्रीमद भगवद्गीता. पण भगवंतानं अर्जुनाला केलेला जो उपदेश आहे, उद्विग्न झालेला अर्जुन आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव. अर्जुन त्याने भगवंताच्या समोर म्हणतोय, शिष्य झाला शिष्यस्तेहम शाधिमाम ताम प्रपन्नम. म्हणून शिष्यत्व भगवंताचं स्वीकारलं. मग भगवंतानं अर्जुनाला उपदेश केला. त्या उपदेशामध्ये त्यांनी अंतिम टोकावर भगवान बोलतोय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अर्जुनाला उपदेश त्यांनी भावला आणि अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. देवा, तुम्ही सांगितलेलं जो बोध आहे, ते जे ज्ञान आहे ते मला आता पूर्णपणे त्यांनी भावलेलं आहे. म्हणून तुम्ही म्हणाल तसं मी करण्याकरिता तयार आहे. नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला, मला स्मृती प्राप्त झाली, मी सच्चिदानंद घन आहे, मी आजर आहे, मी अमर आहे, हे मला त्यांनी कळालेलं आहे. म्हणून त्यांनी धर्मयुद्ध करण्याकरिता अर्जुन अशा पद्धतीने सज्ज झालेला आहे. आपलं जीवनसुद्धा युद्धच आहे महाराज. याच्यामध्ये धर्म आणि अधर्म दोन्ही टोकं पाहायला मिळतात. आपण धर्मानं त्यांनी जीवन जगत अधर्माचा निपात करण्याकरिता अशा पद्धतीने अट्टहास केला पाहिजे. आणि हे जर कोण शिकवत असेल तर श्रीमद भगवद्गीता शिकवते. पण जगावं कसं जर शिकायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता पाहावी. आणि जीवन त्यांनी जगून पूर्ण झाल्यानंतर मरावं कसं असं जर त्यांनी महाराज कोणाच्या मनात असेल तर ते मरणं मंगलमय करण्याकरिता, मरणंसुद्धा मंगलमय झालं पाहिजे महाराज. ते महत्त्वाचं आहे ना महाराज. जीवनभर आपण सर्वजण वारकरी आहोत, भगवंताचे भक्त आहोत. कोणत्या तरी माध्यमातून भगवंताची भक्ती सेवा करतो आहे. ही सेवा करत असताना ज्यावेळेला हे शरीर पडायचं आहे त्यावेळेला ते शरीर कसं पडावं हे पण जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ते शरीर पडण्याकरिता आधीच तरतूद केली पाहिजे. महापुरुषांनी तरतूद केली महाराज. भगवंताचं अखंड चिंतन केलं, त्याच्यासमोर साकडं घातलं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, पितांबरी कसी हो छबी मन में बसी हो. हे त्यांनी दिव्य असणारं चिंतन संतांच्या मुखातून त्यांनी बाहेर पडलं. ते म्हणतात, एक भक्त की हे अर्जी खुद गर्ज की हे गरजी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. हे भगवंता, हे भक्ताचा अर्ज आहे, तुझी मर्जी, मी तुझ्यासमोर माझा अर्ज ठेवलेला आहे. अंतकाल समयाला तू माझ्याजवळ त्यांनी असावास. माझं दिव्य असणारं त्यांनी चिंतन सफल व्हावं आणि ते सफल होऊन तुझं दर्शन मला व्हावं. माझं मस्तक तुझ्या मांडीवर असावं, मी किलकिल्या डोळ्यानं तुझ्याकडे पाहत असावं. तुझा दिव्य असणारा हात माझ्या मस्तकावरून त्यांनी फिरत असावा. मला तुझं दर्शन त्यांनी प्राप्त व्हावं, तुझा तो दिव्य स्पर्श प्राप्त व्हावा आणि त्या दिव्य स्पर्शामध्ये त्यांनी तुझ्याकडे पाहता पाहता सहज माझे प्राण निघून जावेत. अशी निदान भावना तरी अंतकरणात निर्माण व्हायला हवी. हे स्वप्न तरी आपल्या अंतकरणात निर्माण व्हायला हवं. ते स्वप्न ज्याच्या अंतकरणात निर्माण होईल, भगवान ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून मरावं कसं याच्याकरिता सुद्धा प्लॅन केलं पाहिजे. प्लॅनिंग न त्यांनी, तुम्हाला प्लॅनिंग करायचं म्हणजे काय आत्महत्या करायची का? तसं नाही हो. लोक आत्महत्या मरायचे प्लॅन करतात म्हणजे स्वतःला संपवण्याचे. मला तसला प्लॅन सांगायचं नाही. मला हे सांगायचं, ज्या वेळेला प्राकृतिक पद्धतीने त्यांनी आपलं शरीर पडणार आहे त्यावेळेला कशी अवस्था असावी, त्यावेळेला कशा पद्धतीनं आपलं शरीर त्यांनी पडावं, भगवान आपल्याजवळ असावा, हे त्यांनी शिकायचं कसं असेल तर श्रीमद भागवतात शिकावं. राजा परीक्षितावर त्यांनी मरण संकट आलं होतं. त्यानं 7 दिवसामध्ये आपलं मरण मंगलमय करून घेतलं. त्यानं राजानं शुकाचार्यांच्या समोर प्रश्न, अतपृच्छामि संसिद्धिम योगिनाम परमम गुरुम पुरुषस्य यत् कार्यम म्रियमानस्य सर्वथा. मरणासन्न असणाऱ्या पुरुषाचं काय कार्य आहे हे मला तुम्ही सांगा. शुकाचार्यांनी त्याच्यावर त्यांनी कृपा केली आणि कृपा करून मरण मंगलमय करण्याचा उपाय त्याच्यासमोर त्यांनी सांगितला. भगवंताचं चिंतन त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते चिंतन करता करता राजानं स्वतःचं शरीर सोडून दिलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना सुद्धा त्यांनी मरायचं आहे. ते कसं मरावं हे भागवत आपल्याला शिकवणार आहे. म्हणून जगावं कसं त्यांनी श्रीमद भगवद्गीता शिकवते आणि मरावं कसं श्रीमद भागवत कथा त्यांनी शिकवते. हे तेवढंच महत्त्वाचं चिंतन आहे. असं असणार हे भागवत आहे. या भागवताला भागवत का म्हणतात त्याची अनेक कारणं आहेत महाराज. 2-3 कारणं मी तुमच्यासमोर त्यांनी सांगतो. भगवता प्रोक्तम भागवतम, जे भगवंतानं स्वतः सांगितलेलं आहे म्हणून त्याला भागवत असं म्हणतात. भगवंताच्या मुखातून 4 श्लोक त्यांनी बाहेर पडले.
चतुश्लोकी भागवत. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. ते वय्य विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासाशी उपदेशिले. म्हणून त्यांनी ही परंपरा भागवताची वर्णन करून सांगितली जाते. भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितलं, भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंतानं स्वतः सांगितलं म्हणून त्याचं नाव आहे भागवत. अजून एक कारण सांगतो, भगवत अयम भागवत. भगवान स्वतः भागवतामध्ये त्यांनी राहतो. भागवत में भगवान समाया, भगवान भागवतात त्यांनी राहतोय. का ते सांगतो, त्याचं कारण आहे का. ज्यावेळेला भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाला त्यावेळेला उद्धवजी महाराज भगवंताच्या जवळ होते. उद्धवानं विचारलं, देवा आता तुम्ही निजधामाला जाणार आहात, मग आमच्यासारख्या साधकांनी भक्तांनी तुम्हाला कुठे शोधायचं सांगा. भगवान म्हणले, ठीक आहे, तुला त्याचं स्थान सांगतो, मला कुठे शोधायचं आहे. सांगितलं, मी जरी जाताना दिसत असलो तरी मी जाणार नाही, मग माझं स्वतःचं तेज मी इथंच ठेवणार आहे. कुठे ठेवणार आहेत. भगवंतानं सांगितलं, स्वकीयम यद भवेत तेजा तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम. अर्णव शब्दाचा अर्थ तो समुद्र. मी माझं स्वतःचं तेज भागवतरूपी समुद्रामध्ये त्यांनी ठेवणार आहे. आणि म्हणून मी भागवतात राहणार आहे. नका पाहू कोठे, करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. हे म्हणण्याचं कारण तेच आहे महाराज. कुठंच शोधू नका देवाला, हरिकथा करा, भगवंताची कथा करा, तेथे अवचिता सापडेल. अवचित तुम्हाला परमात्मा त्या स्थानावरती भेटेल. म्हणून परमात्म्याची भेट होण्याचं स्थान जर कोणतं असेल तर भागवत. या भागवतामध्ये भगवान त्यांनी राहत असतो. आपण आरती म्हणतो की नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा सामान्य ग्रंथ नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे. म्हणून त्यांनी भगवत अयम भागवत, भगवता प्रोक्तम भागवतम, भगवत अयम भागवत. तिसरं कारण सांगतो भागवत म्हणण्याचं, भागवता येशाम भागवत. याचा अर्थ काय, भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्तांना भागवत भक्त असं म्हणतात. मी म्हणलं असं नाही, महाराज म्हणतात, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. म्हणून भक्तांना भागवत भक्त असं म्हणतात. आणि भागवत भक्तांच्या कथा ज्याच्या सांगितल्या जातात त्याला भागवत असं म्हणतात. म्हणून भागवता येशाम भागवत. म्हणून 3 कारणं भागवत म्हणण्याची सांगितली. निवळ भागवत त्याला म्हणत नाहीत महाराज, त्याला श्रीमद भागवत असं म्हणतात. हे श्रीमद शब्द सगळ्या ग्रंथांच्या समोर लावला जात नाही, ठराविक ग्रंथांच्या समोरच लावला जातो. श्रीमद भगवत गीता, श्रीमद देवी भागवत कथा, श्रीमद भागवत कथा, हे श्रीमद शब्द लावण्याचं कारण एवढंच आहे, स्वतः वर्णन करून सांगितलं. श्रीमद म्हणजे काय, स्वतः वर्णन करून सांगितलेलं. देवी भागवत भगवतीनं अर्ध्या श्लोकात वर्णन करून सांगितलं स्वतःच्या मुखानं. व्यासदेवांनी त्याचा विस्तार केला. ही श्रीमद भागवत कथा सांगून झाली राजा परीक्षिताला. यानंतर राजा परीक्षिताला तक्षक नावाच्या सर्पानं दंश केला. त्याचं शरीर त्याला आधीच परमगती प्राप्त झाली. राजाला शरीर जळून भस्म झालं. त्याचा ज्येष्ठ असणारा मुलगा, त्याचं नाव आहे जनमेजय. या जनमेजयानं त्यांनी विचार केला, माझ्या वडिलांना तक्षकानं त्यांनी मारलेलं आहे, मग काय केलं पाहिजे. त्या तक्षकाला काहीतरी दंड दिला पाहिजे. म्हणून सर्पसत्र त्यांनी सर्पयज्ञ सुरू केला. सगळ्या सर्पांचं आवाहन करून त्याच्यामध्ये आहुत्या टाकायला सुरुवात केली. मग व्यासदेवाने ते सर्पसत्र थांबवलं आणि थांबवून त्याला सांगितलं, राजा हे करू नकोस. सांगितलं, मग माझ्या वडिलांना त्यानं दंश केलेला आहे, माझ्या वडिलांचा मृत्यू या कारणाकरिता झाले, हे का झालं सांगा. मग व्यासदेवाने सांगितलं की हे सर्व त्या महामायेच्या प्रभावानं अशा पद्धतीने होत आहे. म्हणजे कोण आहे ती महामाया, मला तिच्याविषयी सांगा. मग व्यासदेवाने जन्मेजयाला आणि पुढे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष देवी भागवत सांगितलं. भगवतीनं अर्ध्या श्लोकात जे वर्णन करून सांगितलं त्याचा विस्तार करत जन्मेजयाच्या समोर व्यासदेवांनी श्रीमद देवी भागवत अशा पद्धतीने सांगितलं. विशेष गोष्ट आहे का, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. ही श्रीमद भागवत कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीच्या समोर सांगितली. व्यासदेवांनी फक्त भागवत कथेची रचना केली, व्यासदेवांनी भागवत कथा सांगितली नाही. ही फक्त रचना केली, शुकाचार्यांनी राजाच्या समोर त्यांनी सांगितली. पण देवी भागवत कथा अशी आहे की ती स्वतः व्यासदेवाने सांगितली आणि ती जनमेजयाच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने सांगितली. म्हणून भागवताच्या समोर श्रीमद शब्द वापरला जातो, देवी भागवताच्या समोर श्रीमद शब्द वापरला जातो, गीतेच्या समोर श्रीमद शब्द वापरला जातो. श्रीमद भगवत गीता समुखे आपण सांगितो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. पण भगवंतानं स्वतः सांगितले म्हणून श्रीमद भगवत गीता. तसं याला श्रीमद भागवत कथा असं त्यांनी म्हणतात. श्रीमद म्हणण्याचं कारण भगवंतानं स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून भागवत म्हणण्याची 3 कारणं आपण ऐकली. आता भागवत म्हणत असताना भागवत 4 शब्द आहेत महाराज. प्रत्येक शब्दात अर्थ दडलेला आहे. भा म्हणजे काय, भाती सर्वेषु लोकेषु, लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना जी भावते तिला भागवत कथा असं म्हणावं. भाती सर्वेषु लोकेषु. गीयते नारदादिती, नारदांसारख्या महापुरुषांनी ज्याचं गायन केलं ती भागवत कथा आहे. गीयते नारदादिती.
व वर्तते सर्व शास्त्रेषु. श्रीमद भागवत जर पाहिलं तर वेगळं शास्त्र पाहण्याची आवश्यकता पडत नाही. वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा अत्युत्तमा ततो भाती पृथक भूता फलाकृती अशी श्रेष्ठ असणारी ही भगवंताची कथा ही त्यांनी वेदोपनिषदांचं सार आहे. वर्तते सर्व शास्त्रेषु 3 गोष्टी सांगितल्या. भाती सर्वेषु लोकेषु गीयते नारदादिती वर्तते सर्व शास्त्रेषु. आणि त म्हणजे शेवटचं आहे तत्स्मर भगवतम विदुहू. त्याचं स्मरण केल्यानं भगवत स्वरूपता प्राप्त करून देते म्हणून त्याला भागवत असं म्हणतात. असं हे श्रीमद भागवत आहे. या श्रीमद भागवताला त्याने दिव्य असणारं रूप का प्राप्त झालं असेल? ही भगवंताची मूर्ती आहे. याला वाङ्मयीन मूर्ती असं म्हणायचं. भगवंताच्या 2 मूर्ती असतात महाराज. एक आहे त्याने अर्चना मूर्ती आणि दुसरी आहे वाङ्मयीन मूर्ती. अर्चना मूर्ती म्हणजे काय? आपल्यासमोर भगवंताचा दिव्य विग्रह आहे. सरळ ठेवलेला, एक पाय तिरका ठेवलेला आहे. त्याच्या हातामध्ये मुरली आहे, तो मुरली वाजवतो आहे. आपण सुंदर त्याचा शृंगार करू शकतो. जिचा शृंगार करता येतो ती अर्चना मूर्ती आहे. आणि श्रीमद भागवत ही वाङ्मय मूर्ती आहे महाराज. वाङ्मय म्हणायचं नाही बरं, वाङ्मय अंग असा शब्द आहे त्याच्यात. नाहीतर बऱ्याच वेळ ते वाचताना माणसं वाङ्मय सुद्धा म्हणतात. वाङ्मय नाही, वाङ्मय असं त्यांनी ही वाङ्मयीन मूर्ती आहे. याच्यामध्ये असणारे जे स्कंद आहेत ते स्कंद म्हणजे भगवंताचा एक एक अवयव मानला जातो. पहिले 2 स्कंद म्हणजे भगवंताचे चरण आहेत महाराज. असं त्यांनी प्रत्येक स्कंद म्हणजे भगवंताचा एक एक अवयव आहे. त्याच्यामध्ये दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे. त्या एकादश स्कंद म्हणजे भगवंताचं मस्तक आहे. तुम्ही जर राजस्थानमध्ये श्रीनाथ भगवंताची मूर्ती कधी पाहिली असेल तर त्या भगवंतानं त्यांनी उभं राहून एक हात कमरेवर ठेवलेला आहे, डावा हात असा उंच केलेला आहे. तो डावा हात उंच करून सगळ्या भक्तांना त्यांनी पालावतो आहे. आणि तो त्यांनी सर्वांना माझ्या आश्रयाला या असं त्यांनी सांगतो आहे. सर्वांनी माझ्या आश्रयाला या. एक हात कमरेवर ठेवलेला आहे. तो कमरेवर ठेवलेला हात त्यांनी काळा करताय. खबरदार जर माझ्या भक्तांकडे पाहशील तर मी माझ्या भक्तांना सांभाळणार आहे असा असणारा हा भगवान आहे. पण हात उंच करून त्यांनी सर्व लोकांना बोलावतो आहे. दशमस्कंद म्हणजे भगवंताचं हृदय, एकादश स्कंद म्हणजे भगवंताचं त्यांनी मस्तक आणि द्वादश स्कंद म्हणजे 12वा स्कंद भगवंतानं उंच केलेला हात आहे जो सर्वांना आपल्याकडे बोलावतो आहे. अशी भगवंताची ही मूर्ती आहे. मला श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. असं दिव्य भगवंताचं हे स्वरूप आहे. या भागवताची परंपरा जर आपण त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात आधी हे भागवत आदिनारायणानं सांगितलं, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानं सांगितलं. ब्रह्मदेवानं हे भागवत त्यांनी नारदजी महाराजांना सांगितलं 4 श्लोकात. नारदांनी तेच भागवत त्यांनी श्री व्यासदेवांच्या समोर वर्णन करून सांगितलं. व्यास शब्दाचा अर्थच होतो विस्तार. आपण व्यासांचं स्तवन करताना नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी असं म्हणतो. ज्यांची बुद्धी विशाल आहे, जे त्यांनी तत्त्वज्ञ आहेत, श्रेष्ठ आहेत, असे असणारे श्री व्यासदेवजी महाराज. या व्यासदेवांनी 4 श्लोक श्रवण केले नारदजी महाराजांकडून. त्या 4 श्लोकांचा विस्तार झाला आणि 18,000 श्लोकांची रचना झाली. एवढं श्रेष्ठ असणारे हे भागवत आहे. व्यासदेवांना 18 शब्द फार प्रिय आहे महाराज. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय किती आहेत? 13 आहेत नाही का? नाही मग 12च आहेत का? मग 18 आहेत ना. 18 शब्द त्यांना फार प्रिय आहे. महाभारती युद्ध किती दिवस चाललं होतं? 18 दिवस चाललं होतं. किती अक्षयणी सेना युद्ध करत होती? ती पण 18च होती. हे 18चा आकडा का व्यासदेवांना प्रिय असेल? त्याच्यात 2 अंक आहेत महाराज. त्याच्यात 1 आहे आणि 8 आहे. 1 आणि 8 म्हणजे काय? 1 म्हणजे ब्रह्म, ज्याच्यात काही बदल होत नाही, आणि 8 म्हणजे प्रकृती, अष्टधा प्रकृती. आणि प्रकृती आणि परमात्मा यांचं त्यांनी समावेशन, हेच त्यांनी दिव्य असणारं हे चित्र आहे महाराज. हे संपूर्ण जगत हे दिव्य असणारं त्यांनी वैभव या 1 आणि 8 मधूनच प्रगट झालेलं आहे. पण व्यासदेवांना 18 हा आकडा जो प्रिय आहे त्याचं कारण हेच आहे महाराज. त्यातलं 1 जे आहे ना ते कधी घटत नाही, ते त्याच्या जागेवर स्थिर आहे. आणि 8 मात्र कायमस्वरूपी त्यांनी घटतच असते. म्हणून त्यांनी प्रकृती घटणारी आहे आणि परमात्मा मात्र स्थिर आहे. म्हणून ते स्थिर असणारं तत्व प्रकृती पुरुष यांचं समावेशन, शिवशक्ती समावेशन. जसं मौली ज्ञानोबरायांनी अमृतानुभवातलं पहिलंच प्रकरण आहे शिवशक्ती समावेशन, तसं व्यासदेवाने 18 आकड्याच्या माध्यमातून हे शिवशक्ती समावेशन लोकांच्या समोर प्रगट केलेलं आहे. म्हणून अशी असणारी श्रीमद भागवत कथा व्यासदेवांनी त्याचा विस्तार केला. 18,000 श्लोकांची रचना झाली. आणि हे श्रीमद भागवत व्यासदेवांनी शुकाचार्यांना शिकवलं. शुकाचार्यांनी ते राजा परीक्षितीला त्यांनी सांगितलं. आणि या भागवताच्या श्रवणानं राजा परीक्षितीचा 7 दिवसामध्ये उद्धार झाला. अशी भागवताची दिव्य असणारी ही लीला महती सर्वांच्या समोर त्यांनी वर्णन करून सांगतो आहे. ही अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. या भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. या भागवतामध्ये 335 अध्याय आहेत. या भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. का सांगतो, कशाकरता एवढं सगळं? त्याचं कारण घरी गेल्यानंतर लोक तुम्हाला विचारतील कुठे गेला होतात? तुम्हाला भागवत ऐकायला गेलो होतं.
काय त्या भागवतामध्ये असं जर विचारलं तर तुम्हाला छातीला हात लावून सांगता आलं पाहिजे, भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, भागवतामध्ये 335 अध्याय आहेत, भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. हे भागवत त्यांनी घटनात्मक आहे, हे भागवत गीतात्मक आहे, हे भागवत स्तुत्यात्मक आहे, हे भागवत उपदेशात्मक आहे. भागवत कथेच्या आयोजनानं पुण्य प्राप्त होतं, भागवत कथेच्या श्रवणानं पाप जातं, भागवत कथेच्या मननानं आत्मबोध प्राप्त होतो, भागवत कथेच्या निधिध्यासनानं साक्षात्कार होतो. हे सगळं तुम्हाला घरी जाऊन सांगता आलं पाहिजे. माझं कर्तव्य आहे म्हणून तुमच्यासमोर सांगतोय. म्हणून तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे, म्हणून तुम्ही सर्वांनी या सगळ्या गोष्टी श्रवण कराव्यात. आज प्रस्तावनेचा दिवस आहे, म्हणून ही अशाच पद्धतीची प्रस्तावना त्यांनी व्हावी, म्हणून असं श्रीमद भागवत आहे. हे भागवत फार श्रेष्ठ आहे महाराज. या भागवताला महापुराण असं म्हणतात. सामान्य पुराण वेगळं आणि महापुराण वेगळं. सामान्य पुराण हे पंचलक्षणात्मक असतं आणि महापुराण हे दशलक्षणात्मक असतं. या भागवतामध्ये 10 लक्षणं आहेत महाराज. कशी 10 लक्षणं आहेत सांगतो ऐका. हरी हे अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषणऊतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. 10 गोष्टी वर्णन करून सांगितल्या. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय हे 10 लक्षण आहेत. म्हणून हे श्रीमद भागवत महापुराण आहे. इतर जे पुराण आहेत, इतर पुराणं श्रीमद भागवताची सेवा करतात, त्याच्या सेवेमध्ये तत्पर आहे. कोणी पंखा करण्याची सेवा करत आहे, कोणी जलसेवा करत आहे, कोणी गीतसेवा करत आहे, कोणी नृत्य सेवा करत आहे. अशा अनेक प्रकारच्या सेवा त्यांनी श्रेष्ठांच्या ज्येष्ठांच्या केल्या जातात. पण श्रीमद भागवताच्या समोर इतर पुराणं त्यांनी महाराज सेवा करतात. एवढं श्रेष्ठत्व भागवताचं असून सुद्धा हे भागवत मात्र स्वतःचं मोठेपण कोणासमोर त्यांनी सांगत नाही. का बरं? त्याचा नियम आहे महाराज. जे स्वतः मोठे असतात ना, ते स्वतःच्या तोंडानं स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीत. दुसऱ्यांनी त्यांचा मोठेपणा सांगायचा असतो. जे स्वतःच्या तोंडानं स्वतःचा मोठेपणा सांगतात ते मोठे नसतात, त्यांना मोठेपणाचा हव्यास असतो. मी मोठा असावा, लोकांनी मला मोठं म्हणावं, याच्याकरता स्वतःच्याच तोंडानं स्वतःची स्तुती करतात. त्याला आत्मश्लाघा असं त्यांनी म्हणतात. पण ती आत्मश्लाघा काही कामाची नाही, ती पापाचं त्यांनी प्राकट्य करणारी आहे. बडा बढाई ना करे, बडा न बोले बोल, रहीमन हिरा कब कहे लाख हमारा मोल. जसे कबीर महाराज होते की नाही, तसे रहीमन महाराज होते. त्यांचं नावच होतं रहीमन. त्यांचे पण दोहे प्रसिद्ध आहेत महाराज. हा रहीमन महाराजांचा दोहा आहे, बडा बढाई ना करे. जो स्वतः मोठा असतो तो स्वतःचे मोठेपण स्वतःच्या तोंडानं सांगत नाही. बडा न बोले बोल, रहीमन हिरा कब कहे. हिरा कधी म्हणतो मी लाख मोलाचा आहे म्हणून. तसे श्रीमद भागवत फार श्रेष्ठ आहे, पण स्वतःच्या तोंडानं स्वतःचं मोठेपण सांगत नाही. त्याचं मोठेपण दुसऱ्याने सांगितलं, 2 पुराणाने सांगितलं. हे काय पद्मपुराण, दुसरा आहे स्कंध पुराण. पद्मपुराणामध्ये आणि श्रीमद भागवताचं महात्म्य आलेलं आहे. श्रीमद भागवत कथेच्या सुरुवातीला पद्मपुराणात आलेलं श्रीमद भागवत महात्म्य पाहिलं जातं आणि श्रीमद भागवत कथेच्या शेवटी स्कंद पुराणात आलेलं श्रीमद महात्म्य पाहिलं जातं. आता कथाच त्यांनी पूर्ण सांगून होत नाही, तर शेवटचं महात्म्य कधी सांगून व्हायचं ते कधीच सांगितलं नाही आम्ही आजपर्यंत. फार कथा झाल्या असतील पण शेवटचं महात्म्य कधीच सांगितलं नाही. पहिलं महात्म्य सांगण्याकरिता सुद्धा फार ओढाताण होते. आपली कथा 6:30ला सुरू होणार होती, आम्ही 10-15 मिनटं लेट आलो. त्याच्यानंतर 10-15 मिनटं अजून पुढे वाढले. 7 वाजून 10 मिनटांनी कथा सुरू झाली. निदान त्यांनी 10 वाजून 10 मिनटांनी तरी थांबावी असं तो म्हणा. आजपासूनच सुरुवात केली, अजून थोडा वेळ द्या, अजून थोडा वेळ द्या. असू द्या, तुमचे चेहरे पाहून सांगेन. तुमच्या चेहऱ्यावर जर त्यांनी असं भाव असले की अजून सांगावं, नक्की सांगितलं जाईल. तुमच्या चेहऱ्यावर 10च्या आधीच 12 वाजले तर मग मात्र पुढचं काही सांगितलं जाणार नाही. काडीनं औषधसुद्धा लावलं जाईल. आम्हाला औषध लावायची सवय आहे, असू द्या. म्हणून काडीनं औषध लावून पण पुढे जाता येतं. श्रवण करणाऱ्या लोकांच्या अंतकरणात ऐकण्याविषयी जर जिव्हाळा असला तर अंतकरणापासून त्यांच्यासमोर ते सांगावं. समोर ऐकणाऱ्या लोकांच्या अंतकरणात जर ऐकण्याविषयी काहीच असता नसली तर सरळ सरळ सांगून त्यांनी पुढे निघून जावं. पण ही कथा एकट्या सांगण्यावर अवलंबून नसते, ही कथा जास्त करून ऐकणाऱ्यावर अवलंबून असते. म्हणून तर ज्ञानोबरांना म्हणावं लागलं, तरी अवधान ऐकले दिजे
मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणून ऐकणाऱ्यांनी अवधान दिलं पाहिजे, म्हणजे चित्त दिलं पाहिजे, तेव्हा कथा त्यांनी खऱ्या अर्थानं अंतकरणात प्रवेश करते. सांगणारा त्यांनी सांगण्याकरिता तयारच असतो, त्याच्याकडे ते भांडवल तयारच आहे महाराज. फक्त ऐकणाऱ्यांची इच्छा असली पाहिजे. तानयाचे पडता झटे, मग अधिकची पाना फुटे, अशी अनेक प्रमाणं मला तुमच्यासमोर सांगता येतील. या नियमानुसार तुम्ही जर कथा ऐकणार असाल तर तुम्हाला जास्त वेळ देऊन त्यांनी कथा सांगितली जाईल आणि अनेक त्यांनी भावकथेतले, अनेक पैलू कथेतले त्यांनी स्वाभाविकपणे प्रगट होतील. हे बघा, आठवून सांगणं आणि स्वाभाविक त्यांनी प्रगट होणं याच्यात फार फरक असतो महाराज. बऱ्याच वेळेला कथा आठवून सांगावी लागते. अशा कथा झाल्या महाराज की आता एक दिवस झाला, आता दुसरा दिवस झाला, आता तिसरा कधी जाईल, अशी अवस्था होते. लोक ऐकतच नाहीत महाराज कथा. आणि एक एक ठिकाणी अशी कथा होते की ऐकणारे असे उत्स्फूर्त असतात की किती सांगू आणि किती नको असं त्यांनी होतं. आणि सुचतंसुद्धा, आपापच समोर येतं. नाही म्हणलं तरी आपाप सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात आणि त्या सांगितल्याच जातात. आजची कथा पहिलाच दिवस आहे, पण वेगळाच उत्साह तुमच्या सर्वांमध्ये आहे, म्हणून सांगायला पण उत्साह त्यांनी वाटतो आहे. हे कशामुळे घडत असेल? इथे स्वामी महाराजांची ऊर्जा आहे महाराज. ही भगवती जगदंबा या स्थानावर त्यांनी विराजमान आहे. हिची शक्ती या स्थानावर त्यांनी अशा पद्धतीने फिरते आहे आणि म्हणून ती ऊर्जा आपल्या सर्वांपर्यंत त्यांनी पोहोचते. आपल्याला अजिबात नाकारता येणार नाही महाराज. ही शक्तीच आपल्या सर्वांना तो आनंद अशा पद्धतीने प्राप्त करून देते. असो म्हणून श्रीमद भागवत हे श्रेष्ठ आहे, फार मोठं आहे. पण या भागवताचा त्यांनी महिमा 2 पुराणांनी सांगितला, पद्मपुराण आणि स्कंदपुराण. पद्मपुराणामध्ये 6 अध्यायांमध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य त्यांनी सांगितलं. ते महात्म्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 6 अध्याय.